ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 13. वनवासात प्रवेश. राजवाड्याच्या चौकोनी प्रांगणात हजारो लोक जमा झाले होते. त्यांचं दुःख अपरिमित होतं. तेवढ्यात मंत्र्याने आत जाऊन शुद्ध हरपून जमिनीवर पडलेल्या सम्राटांना उठवलं. त्यांना नीट बसवलं. त्यांनी सीता, राम आणि लक्ष्मण त्यांच्या भेटीला आले आहेत हे सम्राटांना सांगितलं. राम पित्याच्या जवळच उभे राहून प्रेमळ सांत्वनपर शब्दात बोलत होता. सीता आणि लक्ष्मणाला पाहून दशरथांना अनावर दुःख झालं. रामाला घट्ट आलिंगन देऊन ते जमिनीवर कोसळले. शोकवेगाने त्यांना गुदमरल्यासारखं झालं. छातीवर हात घट्ट दाबून त्यांनी शोक आवरण्याचा प्रयत्न केला. दुःखाने तळमळणाऱ्या सम्राटांना पाहणं सीता आणि लक्ष्मणाला असह्य झालं. अधिकाराच्या तोऱ्यात शेजारी उभ्या असलेल्या कैकईला लक्ष्मणाने पाहिलं आणि रागाने त्याचे डोळे लाल झाले. नजरेच्या तीक्ष्ण कट्यारीने तो तिच्याकडे पाहू लागला. जणू काही त्या क्षणीच तो तिला मारू इच्छित होता. परंतु रामाच्या शांत प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून त्यांनी राग आणि भावना आवरल्या. त्यावेळी कैकई म्हणाली, रामा, तू तुझ्या पित्यांना दुःखाच्या अधिकच खोल खाईत ढकलत आहेस. तू जितक्या लवकर इथून निघून अरण्यात जाशील तितक्या लवकर तुझे पिता चिंतामुक्त होतील. आता आणखी उशीर करू नकोस. पित्याला नमस्कार कर आणि निघून जा. हे निष्प्रेम दयाशून्य शब्द ऐकून दशरथांचे हृदय विदीर्ण झालं. एकाएकी ते ओरडले, राक्षसी, दुष्टे, किती कठीण आणि असह्य बोलणं आहे तुझं. आणि मूर्छित होऊन ते पडले. त्याचवेळी सीता, राम आणि लक्ष्मणांनी त्यांना वंदन केलं. राम म्हणाला, पिताश्री, आशीर्वाद देऊन आम्हाला जाण्याची परवानगी द्या. हा आनंदाचा क्षण आहे, दुःख शोक करण्याचा नाही. अति आसक्ती आपल्याबरोबर कुप्रसिद्धी आणते. भ्रमाचा त्याग करून धैर्य राखण्याची रामाने त्यांना विनंती केली. रामाने पित्याचे पाय धरले आणि नंतर गुडघे टेकून प्रेमाने हात फिरवत त्यांचं सांत्वन करू लागला. डोळे उघडून दशरथांनी आपल्या प्रिय पुत्राला डोळे भरून पाहिलं. कष्टाने उठून बसत रामाचे हात हाती घेऊन ते म्हणाले, माझ्या लाडक्या, माझं ऐक. तू आत्मसंयमी आणि विवेकी आहेस. योग्य काय ते तू जाणतोस. योग्य तेच तू केलं पाहिजेस. आता असं पहा की एका व्यक्तीच्या चुकीमुळे दुसऱ्याला त्याचे परिणाम भोगावं लागणं योग्य आहे का? नाही ना. प्रारब्धाचे खेळ अनाकलनीय आहेत. या कोड्याचं उत्तर सापडत नाही. रामाला वनवासात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी सम्राट एकामागून एक मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करू लागले. नीतिनियमांचा ज्ञाता, धर्मज्ञ आणि त्या नियमाबरहुकूम वागणारा राम पिता दशरथांना माहीत होता. तो त्याच्या कृतींचं योग्य समर्थन करण्यात कुशल होता. तो त्याच्या निश्चयाच्या परिणामांना घाबरणार नव्हता. वनवासात जाण्याच्या तयारीने त्यांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या समोर उभ्या असलेल्या रामाच्या मुखावरील निश्चय दशरथांनी वाचला. सीतेलाही जेव्हा समोर उभे असलेले त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी सीतेला जवळ बोलावलं. त्यांना नमस्कार करण्यासाठी ती वाकली तेव्हा त्यांनी हळुवारपणे तिचं मस्तक थोपटलं आणि वनवासी जीवनातील कष्ट तिला वर्णन करून सांगितले. ते म्हणाले की तिने तिच्या सासू सासऱ्यांच्या अथवा मातापित्याच्या घरी राहणंच उत्तम. अतीव दुःखाने होत असलेल्या वेदनेने भरलेले त्यांचे शब्द होते. कैकईवर नजर पडताच रागाने त्यांनी दात ओठ खाल्ले. दुःख सहन न झाल्याने ते सारखे आतल्या आत घुमसत आणि क्षुब्ध होत होते. सीतेने त्यांना चरणवंदना केली आणि म्हणाली, मामंजी, केवळ श्रीरामाची सेवा करायला माझं मन उत्सुक आहे. वनवासात त्यांची पूर्णतया सेवा करण्याची सुसंधी मला लाभत आहे. ही सुवर्णसंधी गमावून मागं राहणं शक्य नाही. पतीची सेवा करण्यातील आनंद आणि समाधान माता, पिता किंवा सासू सासऱ्यांच्या सेवेत मिळणं शक्य नाही. कोणतंही सुख किंवा आनंद याहून अधिक नसेल. मला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी मला आणखी काही सांगू नका किंवा माझ्या जायला विरोधही करू नका. मला आशीर्वाद द्या आणि मला रामचंद्रांच्या बरोबर पाठवा. सीतेच्या इच्छेतील उत्कटता दशरथांना समजली आणि भावली. समोर असणाऱ्या कैकईला यातून काही लक्षात यावं म्हणून त्यांनी सीतेच्या सद्गुणांची मनापासून उल्हसित होऊन प्रशंसा केली. तेवढ्यात त्या दालनात असलेल्या मंत्र्यांच्या आणि राजपुरोहितांच्या स्त्रिया सीतेभोवती गोळा झाल्या आणि त्यांनीही वनवास जीवनातील कष्टांचं वर्णन करून तिचं मन बदलण्याचा प्रयत्न केला.
राजगुरूंच्या पत्नीने सीतेचं मन परावृत्त करण्यासाठी मोठी छान युक्ती वापरली. ती म्हणाली, सीते, तू वनवासात गेलंच पाहिजेस असं काही बंधनकारक नाही. इथेच राहून दुःखात असलेल्या तुझ्या पतीच्या मातापित्यांची सेवा करून त्यांना सुखात ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. तू श्रीरामांची अर्धांगिनी आहेस ना, मग एक अर्धांग वनवासात जात असल्याने त्यांना होणारं दुःख कमी करण्यासाठी या दुसऱ्या अर्धांगाने मागे राहिलंच पाहिजे. शिवाय तू ज्येष्ठ पुत्राची, राजसिंहासनाच्या वारसदाराची अर्धांगिनी असल्याने साऱ्या साम्राज्यावर राज्य करण्याचा तुला अधिकार आहे. जर पित्याच्या शब्दाचा मान राखण्यासाठी राम वनात जात असेल तर मागे राहून साम्राज्यावर राज्य करत रामाची कीर्ती उज्ज्वल कर आणि त्याच्या मातापित्याला आनंद दे. श्रीरामाची पत्नी म्हणून हेच योग्य पाऊल तू उचललं पाहिजेस. हा तुझा अधिकार आहे आणि हेच तुझं कर्तव्य आहे. शरद ऋतूतील चंद्रकिरणांनी चक्रवाक पक्ष्यांच्या कानात कुजबुजावं तितक्या हळूवारपणे आणि गोडपणे हे शब्द त्या बोलल्या. परंतु त्यामुळे दुःखाने सीतेला भोवळ आली. ती इतकी भांबावली की तिला उत्तर देणं सुचलं नाही. या मध्यंतरात कैकईने आश्रमवासी नेसतात ती वल्कलं तसंच तुळशीच्या माळा मिळवल्या आणि रामापुढे करत ती म्हणाली, सम्राटांना तू प्राणांप्रमाणेच प्रिय आहेस, म्हणून तुला वनवासात जाण्याची परवानगी देण्याची तयारी नसल्याने ते स्वतःच्या मस्तकावर सनातन कलंक ओढवून घेत आहेत. तुझ्यावरील प्रेमामुळे धर्ममार्गावर सावट आलं आहे. अरण्यात जा असे शब्द ते कधीच कोणत्याही परिस्थितीत उच्चारू शकणार नाहीत. त्यांची संमती व परवानगी मिळेपर्यंत थांबणं निष्फळ आहे. म्हणून दोनपैकी कोणत्याही एकाचा निर्णय करून पाऊल उचल. कुळाची अप्रतिष्ठा आणि अवमान पाहत साम्राज्यावर राज्य करण्याकडे तुझं मत आहे का, की वनवासी होऊन इक्ष्वाकू वंशाची प्रतिष्ठा चिरंतन राखणार आहेस? निर्णय कर आणि कृतिशील हो. ती असं बोलली याचा रामाला आनंद झाला. परंतु हातोड्याच्या जोरदार प्रहाराने हृदयात खिळे ठोकावेत तसे तिचे शब्द दशरथांच्या हृदयात घुसले. हाय रे, दैव किती क्रूर आहे की असे निर्दयपणे उच्चारलेले शब्द ऐकूनही माझे प्राण अजून जात नाहीत, असं उद्गारून भोवळ आल्याने त्यांनी जमिनीवर लोळण घेतली. शुद्धीवर आल्यावर ऐकलेल्या शब्दांची परत आठवण होऊन पुनश्च त्यांची शुद्ध हरपली. उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला असहाय्य झालेल्या पित्याची अवस्था रामाला पाहावेना. कैकईने सुचवलेला मार्ग स्वीकारावा, कारण जितका लवकर तो जाईल तितकेच इतर संबंधित लोकांच्या दृष्टीने योग्य होईल असं त्याला वाटलं. त्याच्या सावत्र आईने आणलेली वल्कलं त्यांनी स्वीकारली आणि त्यातील एक स्वतः गुंडाळून दुसरं त्याने सीतेला दिलं. तिला ती वस्त्र कशी नेसावीत ते ठाऊक नसल्याने हातात तशीच घेऊन ती अवघडून उभी राहिली. वल्कलाचा तो तुकडा अगदी लहानसा वाटत होता. स्वतःचं वस्त्र नेसून झाल्यावर राम तिच्याजवळ आला आणि खालच्या आवाजात तिच्याशी बोलला. आश्रमवासी स्त्रिया इतक्या कुशलतेने वल्कलं इतकी सुंदर कशी नेसू शकतात हे तिला माहीत नसल्याची कबुली देताना तिला लाज वाटली. ती कुजबुजली. शिवाय आपण नेसतो तशी ही वस्त्र नाहीत, ती फार लहान आणि आखूड आहेत. रामाने तिचं सांत्वन केलं आणि धीर देत त्यांनी तिला एका बाजूला नेत असं नेसतात असं सांगून स्वतः तिला नेसवलं. हे पाहून आश्रमवासी आणि इतर स्त्रियांच्या डोळ्यात कळवळ्याचं पाणी आलं. एवढं होत असताना राजगुरू वसिष्ठ तिथे आले. सर्व परिस्थितीवर एक नजर टाकताच ते स्तंभित होऊन उभे राहिले. त्यांनी कैकईची निर्भत्सना केली. ते म्हणाले, सीतेनी वल्कलं नेसण्याची जरुरी नाही. ते ठामपणे म्हणाले की भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवासात पाठवावं हे दोनच वर कैकईने मागितले होते आणि तेच तिला दिले गेले आहेत. ते पुढे म्हणाले की सीता राजवस्त्र आणि वनवासातील निवास सुखदायी व्हावा म्हणून लागणाऱ्या सर्व वस्तू घेऊन जाऊ शकते. यावर सीतेच्या वस्त्रांवर रामाने जी वल्कलं नेसवली होती ती त्याने काढली. परंतु पुढे होऊन महर्षींना नमस्कार करत सीता म्हणाली, गुरुदेव, माता कैकईच्या इच्छेशी माझ्या वल्कलं नेसण्याचा प्रत्यक्ष संबंध अर्थातच नाही. माझे स्वामी ज्या मार्गाचा अवलंब करतील तसं मी वागू शकत नाही का? माझे स्वामी तपस्व्यांचे कपडे परिधान करून राहत असताना मी भारी रेशमी वस्त्र घालून राहणं हे योग्य आहे का? यामुळे माझी महत्ता वाढणार आहे का? कर्तव्यपरायण पत्नीच्या दृष्टीने असं वर्तन अतिशय अयोग्य होणार नाही का? म्हणून ही वस्त्र घालण्याची परवानगी द्या की जेणेकरून पत्नीने पाळावयाचा धर्म पाळत मी माझी कर्तव्य पार पाडू शकेन. ज्या धर्मपरायणतेतून ही प्रार्थना झाली होती
त्याने कठोर तपस्वी महर्षींच्या डोळ्यातही करुणेचे आसू निर्माण केले. दुःखातिशयाने अडखळत ते म्हणाले, सीते, तू सद्गुणांची मूर्तीच असल्याने अशासारखे विचार सुचणं तुला नैसर्गिकच आहे. परंतु राजा आणि राज्यकर्ता म्हणून काही विशिष्ट तत्वांचा मान राखणं हे तुझ्यासाठी आणि इतरांसाठीही जरूर आहे. दुष्ट आणि कुविचारी सासू असलेल्या कैकईची बुद्धी सुधारणं आणि तिला सावधान करणं जरूर आहे. खरं तर आज या साम्राज्याचा सम्राट म्हणून तुझ्या पतीचा राज्याभिषेक होणार होता. परंतु परिस्थितीने फार पूर्वी दिलेल्या वचनांमुळे ती घटना प्रत्यक्षात उतरत नसली तरी त्याच्याऐवजी भरताला राज्याभिषेक करणं हे राजकीय न्यायाच्या विरोधी आहे. फक्त ज्येष्ठ पुत्राला सिंहासनाचा अधिकार आहे, इतर कोणालाही नाही. जर काही कारणाने त्याने स्वेच्छेने हा अधिकार डावलला, जसं आज रामाने केलं तसं, तर त्याची अर्धांगिनी म्हणून तो अधिकार घेण्याचे सर्व अधिकार तुला आहेत, तिसऱ्या कुणालाही नाहीत. जेव्हा वसिष्ठ राजनीतीचे नियम समजावून सांगत होते तेव्हा कैकई घाबरली होती, हे स्पष्ट दिसत होतं. परंतु सीता हा राज अधिकार आणि सत्ता गाजवण्याची इच्छाही धरणार नाही हे देखील ती जाणून होती. वसिष्ठांनी कितीही सविस्तरपणे तिचे अधिकार आणि हक्क सांगितले तरी त्याकडे लक्ष द्यायला सीतेने नाकारलं. राजवस्त्रांच्या झगमगाटाऐवजी तपस्वी लोकांची वस्त्र परिधान करण्याच्या संधीची ती उत्कंठतेने वाट पाहत होती. राजगुरूंच्या पत्नीने जाणलं की सीता तिच्या निश्चयापासून ढळणार नाही, म्हणून तिने आणि इतरांनी ती वल्कलं आश्रमवासी स्त्रिया जशी घालतात तशी तिला योग्य पद्धतीने नेसवली. तेवढ्यात रामाप्रमाणेच लक्ष्मणानेही वल्कलं परिधान केली. आता आणखी उशीर करायचा नाही असं रामाने ठरवलं. तिघांनी अत्यंत आदराने दशरथाला नमस्कार केला. तपस्व्यांच्या वेशात मुलांना पाहून दशरथांना भोवळ आली. जवळच उभ्या असलेल्या कैकईलाही त्यांनी वंदन केलं. त्यांनी महर्षी वसिष्ठ आणि त्यांच्या पत्नीला नमस्कार केला आणि ते वनाकडे निघाले. राजवाड्याच्या दरवाजात उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांना तपस्व्यांच्या वेशात पाहिलं, मात्र त्यांना हुंदके आवरेनासे झाले. कित्येकांना मानसिक धक्क्याने भोवळ आली. कित्येकजण निराशेने मस्तक बडवून घेऊ लागले. प्रवेशद्वाराशी महर्षी वसिष्ठांना पुनश्च नमस्कार करून लोकांना शांत राहण्यास आणि सद्गुणांचं पालन करण्याविषयी राम बोलला. घटनाक्रम बदलला त्याबद्दल दुःख करू नये असं त्याने लोकांना सांगितलं आणि म्हणाला की 14 वर्षांच्या वनवासानंतर तो अयोध्येला परत येईल. तो असंही म्हणाला की त्यांचं वनगमन हे त्यांच्यासाठी, स्वतःसाठी आणि सर्व जगासाठी शुभदायक आहे. नंतर त्याने गरिबांना देणग्या दिल्या, घरं तसंच सोनं दान केलं व निर्विघ्नपणे विधियुक्त अर्चना आणि यज्ञ करता यावेत म्हणून ब्राह्मणांना जमिनी आणि गायी दिल्या. योग्य समयी वैदिक यज्ञ करविण्यासाठी सिद्धता करावी अशी त्याने महर्षींना विनंती केली. हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहत तो म्हणाला, महर्षी, माझ्या मातापित्यांसाठी आणि प्रजाजनांसाठी तुम्हीच खरे आप्ता आहात. राजाने प्रजेचं पुत्रवत पालन करावं म्हणून आपण राजाला सल्ला द्या, प्रसंगी त्याला ताकीदही द्या. त्यांच्यातर्फे ही विनंती केलेली ऐकून लोकांना वाईट वाटलं. त्यांची हृदयं पिळवटली. अशा राजपुत्रांकडून अनुशासित होण्याचं भाग्य मिळत नाही म्हणून काहींनी स्वतःला दोष देत छाती बडवून घेतली, काहींनी स्वतःची डोकी फोडून घेतली, काहींनी जमिनीवर लोळण घेऊन आक्रोश केला. परत प्रजाजनांकडे वळत हात जोडून राम म्हणाला, प्रिय प्रजाजन हो, आपण मला माझ्या प्राणाइतकेच प्रिय आहात. आपले सम्राट मला वनप्रदेशाचं संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी पाठवत आहेत. या कारणास्तव त्यांच्याविषयी मनात द्वेषभावना धरू नका. सदा सर्व काळ त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांचे रक्षण करा. त्यांच्या आज्ञा पालन करा. त्यांना आनंदी ठेवून स्वतःही आनंदी राहा. माझ्याविषयीच्या प्रेमाचं रूपांतर राजाविषयीच्या तिरस्कारात होऊ देऊ नका. त्यांचं वाईट कदापि चिंतू नका. मी वनात गेल्यावर जे राजांच्या आनंदासाठी काम करतील तेच मला प्रिय होतील. जे माझ्यावर खरोखर प्रेम करतात ते लोक खरोखर मला प्रिय असंच काम करतील. माझी ही इच्छा पूर्ण करून माझ्या शब्दांचा मान राखा आणि मला आनंद द्या. प्रियजन हो, माझ्या वियोगामुळे माझी माता कौसल्या दुःखात बुडेल हे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत कोणाही मातेला अपरिमित दुःख होईल. परंतु तुम्ही बुद्धिमान आणि करुणापूर्ण आहात म्हणून तिचं दुःख हलकं करून तिच्या मनाला आराम वाटेल असंच करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. नंतर मंत्रीवर सुमंत्राला जवळ बोलवून तो म्हणाला, हे सुमंत्र,
आपण पिताश्रींच्या जवळ जाऊन त्यांना शांत करा, हेच आपलं प्रमुख काम समजावं. राम हे बोलत असता दुःखातील एकाने सुमंत्र गालावर अश्रू ओघळत आहे असे मौनपणे उभे राहिले. त्यांना दुःख आवरता येईना. त्यांच्या भोवती उभे असलेले इतर मंत्री आणि सहकारी त्यांना शांत राहून धीर धरून राहायला सांगू लागले. परंतु ते देखील इतके खिन्न झाले होते की त्यांनाही तिथे उभं राहणं शक्य झालं नाही. म्हणून रामाच्या हुकुमानुसार ते राजवाड्यात गेले. सारं शहर दुःखाच्या अथांग सागरात बुडालं. मध्यंतरी दशरथ शुद्धीवर आले आणि काय घडलं याचं भान होऊन रामा रामा असा आक्रोश करत त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. परंतु दुःखाच्या भाराखाली ते पुनश्च धरणीवर कोसळले. जेव्हा ते उठले तेव्हा त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चालू शकले नाहीत. अडखळत ते फिरू लागले. त्याचवेळी सुमंत्रांनी दालनात प्रवेश केला आणि त्यांना आधार देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याच मनात उसळणाऱ्या दुःखात ते त्यांच्या स्वामीला सांत्वनपर संदेश कसा सांगू शकणार होते. तथापि रामाच्या त्या आज्ञेचं स्मरण होऊन त्या कर्तव्यपरायण मंत्र्याने हृदयाला व्यापणारं दुःख गिळलं आणि ते डोळ्यातून अश्रू वाहत असतानाही सम्राटाच्या शेजारी बसले. त्यांना कितीतरी वेळ एकही शब्द उच्चारणं कठीण झालं. दशरथांनी डोळे उघडले तेव्हा सुमंत्र शेजारी बसलेले पाहून दुःखाने रामाचं नाव उच्चारत आपल्या जुन्या मंत्र्यांच्या मांडीवर कोसळले आणि आपलं दुःख त्यांनी मोकळं केलं. वेदनेने विव्हळत ते म्हणाले, सुमंत्रा, राम वनात गेलाय, तरी माझ्या प्राणांनी शरीराचा त्याग केला नाही. या शरीराशी संलग्न राहून माझ्या जीवाला काय फायदा. नंतर थोडं शांत होत ते म्हणाले, ऐक, लवकर रामाच्या मागे जा. वेगवान रथ घे आणि जा. माझ्या सुनेला ऊन सहन होणार नाही. तिच्या कमलदलाप्रमाणे पावलांवर लगेच फोड येतील. जा जा, रथ घेऊन जा. जय साईराम.